नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी मराठी या विषयातील पाठ क्रमांक 5 बाकी 20 रुपयांचं काय बाबाराव मुसळे यांच्या या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया बाकी 20 रुपयांचं काय या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली? उत्तर: पाण्याची बाटली आणण्यासाठी राजू 100 रुपये घेऊन गेला, तो आलाच नाही. राजूने मला 80 रुपयांना फसवले. त्याची पाण्याची बाटली मला 100 रुपयात पडली, अशी राजूबाबतची तक्रार साहेबांनी विकासकडे केली. 2. दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली? उत्तर: राजूची आई दवाखान्यात दाखल होती. राजू आईजवळ असायचा. एकदा विकासने त्याला पाहिले तेव्हा राजूने गळ्यात एक पाटी अडकवलेली होती. त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते. त्याच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीत अन्न असावे असे विकासला वाटत होते. अशा परिस्थितीत राजू दिसल्यामुळे विकासची उत्सुकता वाढली. 3. दवाखान्यात फिरताना राजूच्या काय लक्षात आले? उत्तर: पेशंट सोबत आलेले लोक गरीब आहेत. ते भुकेने व्याकुळ होऊन पैशासाठी व अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. उलट दुसरे काही लोक असे आहेत की जेवून उरलेले अन्न कचरा कोंडीत फेकून देतात. दवाखान्यात फिरताना या गोष्टी राजूच्या लक्षात आल्या. 4. भुकेलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला? उत्तर: राजूने एक पुट्टा घेतला. त्यावर उरलेले अन्न फेकू नका, मले द्या, मी ते उपाशी लोकायले देतो, असे लिहिले. राजूने पुठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली. राजूच्या गळ्यातली पाठी वाचून लोक उरलेले अन्न त्याला देऊ लागले. ते जमा झालेले अन्न राजू गरजूंना देत असे. भुकेलेल्यांसाठी राजूने हा उपक्रम सुरू केला. 5. साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला? उत्तर: राजूने साहेबांचे 100 रुपये घेतले पण पाण्याची बाटली आणली नाही, म्हणून साहेबांचा त्याच्याविषयी गैरसमज निर्माण झाला. परंतु राजूच्या मित्राने साहेबांना पाण्याची बाटली तर दिलीच, पण राजूने दिलेली 100ची नोटही दिली. राजूच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली व राजू निघून गेला. पण जाता जाता राजूने प्रामाणिकपणे त्यांचे 100 रुपये परत केले. हे पाहून साहेबांचा गैरसमज दूर झाला. प्रश्न क्रमांक 2. तुमच्या मनाने उत्तरे लिहा. 1. कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला का सांगितले असेल? उत्तर: दवाखान्यात आईजवळ बसून राहण्याचा राजूला कंटाळा येईल. तो दवाखान्यात सर्वत्र फिरे हे आईला माहीत होते. आपला मुलगा दुसऱ्यांना मदत करण्यास तयार आहे, पण न कळत त्याच्या हातून काही चुकीचे किंवा गैरव्यवहार व्हायला नको म्हणून कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे राजूने आईला सांगितले होते. 2. माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला का म्हणाले असतील? उत्तर: छोट्याशा प्रसंगावरून व गैरसमजातून साहेबांनी राजूला महाबिलंदर म्हटले. परंतु विकासने राजूचे आंतरिक गुण ओळखले होते. शेवटी राजूच्या प्रामाणिकपणाची प्रचिती साहेबांना आली व त्यांना स्वतःची चूक कळली. म्हणून माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे
असे साहेब विकासला म्हणाले असतील. 3. भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून आणखी काय काय करता येईल? उत्तर: आपल्या देशात अर्धे लोक अर्धपोटी आहेत, तर अर्धे लोक गरजेपेक्षा जास्त अन्न मिळवणारे आहेत. त्यामुळे महिन्यातून 2 वेळा ज्यांच्याकडे खूप अन्न आहे त्यांनी एक वेळचे जेवण भुकेलेल्यांना दिले तर ही समस्या थोड्या प्रमाणात सुटेल. तसेच अन्नाची नासाडी करणाऱ्या लोकांचे प्रबोधन करता येईल. सेवाभावी संस्थांनी अशा प्रकारचे प्रकल्प हाती घ्यायला हवेत. ठिकठिकाणी सदावर ते उघडता येतील. 4. तुम्हाला राजूशी मैत्री करायला आवडेल का? का ते सांगा. उत्तर: राजू दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमीच तयार असतो. तो हुशार असून स्वभावाने गरीब आहे. तो प्रामाणिक व निस्वार्थी आहे. त्याचे हे चांगले गुण आपल्यालाही घेण्यासारखे आहे. मैत्री करण्यासारखे सर्व गुण त्याच्यात असल्याने राजूची मैत्री करायला आवडेल. 5. राहिलेल्या 20 रुपयांचे विकासच्या साहेबांनी काय करावे? उत्तर: खरे तर ते राजूचे पैसे होते. त्याचा शोध घेऊन ते पैसे राजूला परत करायला हवे. त्याचा ठावठिकाणा लागला नाही तर साहेबांनी ते 20 रुपये न खर्चता तसेच ठेवावे. प्रत्येक आठवड्याला 20 रुपयांची बचत करून काही महिन्यांनी किंवा वर्षाने जमलेली रक्कम गरजू लोकांसाठी खर्च करावी. 6. राजूचा प्रामाणिकपणा कोणकोणत्या प्रसंगातून दिसून येतो? उत्तर: राजू आईसोबत दवाखान्यात तिची सेवा करायला थांबला. गरजू भुकेल्या लोकांसाठी राजूने अन्न गोळा करण्याची मोहीम राबवली. राजू विकासला दररोज पाण्याची बाटली पोहोचवत असे. साहेबांचे 100 रुपये व पाण्याची बाटली राजूने मित्राकरवी पाठवली. या सर्व प्रसंगातून राजूचा प्रामाणिकपणा दिसून येतो. 7. तुम्हाला राजूची आई भेटल्यास तुम्ही राजूबद्दल तिच्या जवळ काय बोलाल ते लिहा. उत्तर: नमस्कार काकी, राजू खूप चांगल्या स्वभावाचा मुलगा आहे. गुणी व प्रामाणिक आहे. दवाखान्यात गरजू भुकेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून त्याने राबवलेला उपक्रम अनुकरणीय आहे. त्याने साहेबांचे 100 रुपये व पाण्याची बाटली मित्राकरवी पाठवल्याने त्याच्याबद्दलचा साहेबांचा गैरसमज दूर झाला. इतरांना मदत करण्याच्या त्याच्या गुणाचे कौतुक आहे. 8. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मदत कराल? उत्तर: खाऊच्या पैशातून थोडी थोडी बचत करून गरजू विद्यार्थ्याला शाळेच्या वस्तू खरेदी करून देता येतील. नातेवाईक, मित्र यांनी अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन करता येईल. आपली मागच्या इयत्तेची पुस्तके गरजू विद्यार्थ्याला देता येतील. शाळेत किंवा वर्गात गरीब विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी कल्याण निधी उभारता येईल. प्रश्न क्रमांक 3. फसवा फसवी, कचरा कुंडी, गोर गरीब यांसारखे तुम्हाला माहित असलेले जोड शब्द लिहा. जोड शब्द: भाजी भाकरी, भाजीपाला, हवा पाणी, दवा पाणी, काम काज, काम धंदा, केर कचरा, ताट वाटी, दाणा गोटा, दाणा वैरण, हाल हवाल, व्रत वैकल्य, लता वेली, स्थिर स्थावर, निळा सावळा, कोड कौतुक, घरदार, दम दाटी, इकडे तिकडे, पाला पाचोळा, शेती भाती. प्रश्न क्रमांक 4. पुढील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा. फाईल, नसती, सेंटर, केंद्र, पेशंट, रुग्ण, विंग, विभाग, हॉटेल, उपहारगृह,
कॅन्सर, कर्करोग. ऑफिस, कार्यालय. बॉटल, बाटली. प्रश्न क्रमांक 5. पाठात आलेल्या पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. 1. महाबिलंदर. वाक्य: वेगवेगळ्या बँकेतून कर्ज घेऊन कर्जफेड न करणारा सदू म्हणजे महाबिलंदर माणूस आहे. 2. आवाहन. वाक्य: नेत्रदान करा असे आवाहन डॉक्टरांनी केले. 3. अनुभव शून्य. वाक्य: मोबाईलच्या बाबतीत आमचे आजोबा अनुभव शून्य आहेत. 4. निरुत्तर. लहान मुलाच्या प्रश्नाने राजा निरुत्तर झाला. प्रश्न क्रमांक 6. भारी कौतुक म्हणजे खूप कौतुक. भारी हा शब्द वापरून 3-4 वाक्ये लिहा. लीलाला खोड्या काढण्याची भारी हौस होती. गणू भारी मस्तीखोर, कोणाचेच ऐकत नाही. घर बांधून भारी काम केलेस तू. भारी वजन उचलून दामूची पाठ दुखत होती. नामा शेतात भारी कष्ट करायचा. प्रश्न क्रमांक 7. पैसा याची सामान्य रूपे पैशाला, पैशाने, पैशासाठी, पैशांचा, पैशांहून, पैशातला याप्रमाणे पुढील शब्दांची सामान्य रूपे लिहा. 1. मासा. माशाने, माशाला, माशांचा, माशांसाठी. 2. ससा. सशाने, सशाला, सशांचा, सशांसाठी. 3. ठसा. ठशाने, ठशाला, ठशांचा, ठशांसाठी. 4. म्हैस. म्हशीने, म्हशीला, म्हशींचा, म्हशींसाठी. प्रश्न क्रमांक 8. पुढील शब्दांना की, ई, ता, वा, पणा, आई हे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करा. 1. सुंदर, सुंदरता. प्रामाणिक, प्रामाणिकपणा. नवल, नवलाई. गोड, गोडवा. दांडगा, दांडगाई. शांत, शांतता. पाटील, पाटीलकी. चपळ, चपळाई. प्रश्न क्रमांक 9. पुढील भाववाचक नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. मित्रत्व, शत्रुत्व. गरिबी, श्रीमंती. खरेपणा, खोटेपणा. महागाई, स्वस्ताई. नम्रता, उद्धटपणा. सौंदर्य, कुरूपता. प्रश्न क्रमांक 10. पुढे दिलेल्या शब्दांसारखे अन्य शब्द लिहा. मनुष्यत्व, पितृत्व, मातृत्व, देवत्व, पशुत्व, दातृत्व. 2. आपुलकी, बांधिलकी, पाटीलकी, माणुसकी. 3. नम्रता, शांतता, देवता, सुंदरता, शूरता, वीरता. 4. नवलाई, महागाई, शिलाई, धुलाई, निळाई. 5. बालपण यासारखे शब्द मोठेपण, मूर्खपणा, शूरपणा, लठ्ठपणा. 6. माधुर्य, औदार्य, क्रौर्य, शौर्य, स्थैर्य, सौंदर्य. प्रश्न क्रमांक 11. पाठात तुम्हाला राजूचे कोणते गुण दिसले ते पुढील चौकटीत लिहा. त्या शब्दांचा वापर करून राजू विषयी 8-10 ओळीत माहिती लिहा. राजू मधील गुण: मदतीस तत्पर, प्रामाणिक, निस्वार्थी, सचोटी, परोपकारी, बुद्धिमान. राजूमध्ये असलेले हे गुण आपल्याला सांगता येतील. राजू विषयी या शब्दांचा वापर करून आता 8-10 ओळीत माहिती पाहूया.
राजू हा खेडेगावात राहणारा व 5वीत शिकणारा मुलगा आहे. निस्वार्थी स्वभावाचा राजू इतरांना मदत करण्यास नेहमी तत्पर असतो. गरिबांना अन्न मिळावे म्हणून त्याने जे आवाहन केले त्यावरून त्याची तीव्र बुद्धिमत्ता दिसून येते. तो परोपकारी आहे. साहेबांचा गैरसमज दूर करणारा त्याचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे. त्यावरून तो सचोटीने वागतो हे सिद्ध होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 बाकी 20 रुपयांचं काय या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.